मित्रांनो, मराठी चित्रपट सृष्टीत लक्षा आणि मामा म्हणजेच लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचे नाव घेतले की आपल्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं. या जोडीने अशीही बनवाबनवी, धूम धडाका, गंमत जम्मत अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. पडद्यावरची त्यांची जुगलबंदी आपण सगळ्यांनीच पाहिली आहे. पण पडद्यामागे त्यांच्यात नक्की कसं नातं होतं, आज टीव्ही मसाल्याच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या खऱ्या आयुष्यातील आणि शूटिंग दरम्यानचे न ऐकलेले रंजक किस्से आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहिला किस्सा. दोघेही एकाच ताटात जेवायचे आणि सख्ख्या भावासारखे राहायचे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्यात वयाचे अंतर असले तरी त्यांच्यात कधीही सिनियर ज्युनियर असा फरक नव्हता. शूटिंगच्या दरम्यान लक्षा आणि मामा नेहमी एकाच खोलीत राहायचे. इतकंच नाही तर ते दोघे अनेकदा एकाच ताटात जेवायचे. सेटवर इतर कलाकार किंवा क्रू मेंबर्स त्यांना पाहून थक्क व्हायचे. त्यांच्यात इतकं घट्ट प्रेम होतं की दोघां एकमेकांना मित्रापेक्षा सख्खे भाऊ जास्त मानायचे. जेव्हा अभिनयाची जुगलबंदी पाहून डायरेक्टर कट करायला विसरायचे. किस्सा 2. हा किस्सा खूप मजेशीर आहे. अनेकदा चित्रपटात एखादा सीन करताना हे दोघे स्क्रिप्टच्या बाहेर जाऊन स्वतःचे डायलॉग्स बोलायचे आणि त्यांच्यातील टायमिंग इतकं परफेक्ट असायचं की समोर उभे असलेले डायरेक्टर स्वतः हसायला लागायचे. कट म्हणायलाच विसरायचे. कॅमेरा सुरूच राहायचा आणि हे दोघे आपला सीन पुढे सुरूच ठेवायचे. नंतर मूळ चित्रपटात तसे सीन्स ठेवले जायचे आणि तेच पुढे जाऊन आयकॉनिक ठरले. किस्सा 3. लक्षाच्या लग्नात अशोक सराफ यांनी बजावली होती मोठ्या भावाची भूमिका. जेव्हा जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांचे अभिनेत्री प्रिया अरुण यांच्याशी लग्न ठरले, तेव्हा लग्नाच्या सर्व जबाबदाऱ्या अशोक सराफ यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतल्या होत्या. लक्षाच्या घरची परिस्थिती आणि कामाची व्यस्तता पाहून अशोक मामांनी मोठ्या भावासारखं पुढे येऊन लग्नाची खरेदी, पाहुण्यांचे स्वागत, हॉलचे मॅनेजमेंट अशा सर्व गोष्टी स्वतः लक्ष घालून केल्या. लक्षाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की मामा नसता तर माझं लग्न इतक्या थाटामाटात झालं नसतं. आता किस्सा 4. जेव्हा लक्ष आजारी होता तेव्हा मामांची अवस्था कशी झाली होती. तर मित्रांनो, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या शेवटच्या काळात जेव्हा त्यांची तब्येत खूपच खालावली होती, तेव्हा अशोक सराफ त्यांना भेटायला नेहमी हॉस्पिटलमध्ये जायचे. एका किस्सानुसार जेव्हा लक्ष खूप गंभीर अवस्थेत होता, तेव्हा त्याने मामांचा हात घट्ट पकडला होता आणि डोळ्यात पाणी आणून फक्त त्यांच्याकडे पाहत होता. अशोक सराफ यांना आपल्या लाडक्या मित्राची ती अवस्था पाहवत नव्हती. लक्षाच्या निधनानंतर अशोक सराफ पूर्णपणे कोलमडले होते. त्यांनी एका मुलाखतीत रडतही सांगितले होते की माझ्या शरीराचा एक महत्वाचा भाग मला सोडून गेला. किस्सा 5. आजही मामा लक्षाला विसरलेले नाहीत. लक्ष्मीकांत बेर्डे आपल्याला सोडून जाऊन अनेक वर्ष झाली, पण आजही अशोक सराफ कोणत्याही कार्यक्रमात, मुलाखतीत गेले की लक्षाची आठवण काढल्याशिवाय राहत नाहीत. ते नेहमी म्हणतात, लक्षासारखा टायमिंग असलेला आणि प्रतिभावान अभिनेता मराठी सिनेसृष्टीला मिळणे शक्य नाही. ही पडद्यामागची खरी मैत्री आजही मराठी रसिकांच्या मनाला चटका लावून जाते. तर मित्रांनो, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांच्या या खऱ्या मैत्रीचे किस्से ऐकून तुम्हाला कसं वाटलं? तुमचा या दोघांचा सर्वात आवडता चित्रपट कोणता आहे? आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशाच रंजक आणि मसालेदार मराठी सिनेसृष्टीच्या गोष्टींसाठी आमच्या टीव्ही मसाला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.